जय पाटलांचा पैशांच्या बॅगसह पैसे मोजतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। जय पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत। काही दिवसांपूर्वीच युगेंद्र पवारांकडून काही आरोप करण्यात आलेले होते। हे गंभीर स्वरूपाचे आरोप होते आणि त्यातच आता जय पाटलांचा पैशाच्या बॅगसह पैसे मोजतानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। त्यांच्या कार्यालयातला हा व्हिडिओ दिसतोय, ज्यामध्ये ते पैसे मोजताना पाहायला मिळतात। एकीकडे वारंवार निवडणुकांमध्ये होणारा पैशांचा गैरवापर या संदर्भात होणारा विरोधकांचा आरोप, जवळच ठेवलेली एक आपल्याला बॅग पाहायला मिळते, ज्या बॅगमध्ये पैशाची 500 रुपयाच्या नोटांची बरीच बंडलं आहेत आणि त्यातच जय पाटील हे पैसे मोजताना पाहायला मिळत आहेत। नेमका हा व्हिडिओ कधीचा आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ही कॅशची मोजदाद कशासाठी, हाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय। पैशांचा वारेमाप वापर हा निवडणूक काळामध्ये होत असल्याचा थेट आरोप वारंवार आणि सातत्याने विरोधकांनी केलेला आहे। यासाठी अगदी स्वतः सुप्रिया सुळे असतील किंवा खासदार संजय राऊत असतील यांनी सुद्धा यावर भाष्य केलेलं आहे आणि त्यातच समोर आलेला हा व्हिडिओ बराच बोलकाय। नेमका हा व्हिडिओ कधीचा आहे, हे पैसे कशासाठीची तजवीज आहे, हे मात्र आता स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे। अर्थातच शरद पवार गटाकडून सुद्धा अनेक आरोप करण्यात आले होते। युगेंद्र पवार यांनी सुद्धा या संदर्भात आरोप केलेले होते। त्यामुळे आता जय पाटलांच्या या पैशांच्या बॅगचा जो समोर आलेला व्हिडिओ आहे, हे पैसे कशासाठी मोजले जात आहेत या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत। वारेमाप अशा स्वरूपाचा वापर हा निवडणूक काळामध्ये केला जातो। अजित पवार गटाचे बारामतीचे शहराध्यक्ष आहेत जय पाटील आणि त्यामुळेच हा व्हिडिओ नेमका कशासाठी या पैशांचा वापर होतोय, केला गेलेला आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। याबद्दल मोहसिन पठाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। काय नेमका आरोप करण्यात आलेला आहे? निवडणूक आयोगाकडे तुम्ही काय मागणी केलेली आहे? काय तर आरोप आहे? मध्यंतरी माननीय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे बारामती नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली आणि त्याच्या आधी युगेंद्र पवारांनी असा आरोप केला होता की त्यांचे काही उमेदवार हे पैशाच्या जीवावर त्यांना फॉर्म माघारी घ्यायला होते आणि 8 वॉर्डात 8 नगरसेवक बिनविरोध निवडून देण्यात आले। तर त्याच अनुषंगाने मी 1 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती की ज्या 8 वॉर्डात हे जे 8 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत व ज्यांनी माघार घेतली त्यांची SIT, ACB व ED मार्फत चौकशी व्हावी